लाडकी बहिणींना लाडक्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलो. त्या जानेवारी महिन्याच्या हप्ता वाटपाबद्दल एक गुड न्यूज समोर आलेली आहे. कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे, कोणत्या महिलांना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ई-केवायसी ऑनलाईन सुरू आहे. जर ऑनलाईन ई-केवायसी केली तर त्या लाडक्यांना पण 19वा हप्ता भेटणार का? सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. बघा लाडक्यानो, 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता कोणाला भेटणार? 4,500 रुपये तुम्हाला कोणत्या लाडक्यांना भेटणार आहेत, त्याचबरोबर 1,500 रुपये कोणत्या लाडक्यांना भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तुमचे जे प्रश्न आहेत की बाबा सर ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी नवीन आलेली आहे, त्या नवीन ई-केवायसीला सगळ्याला करायची गरज आहे का? कोणी कोणा लाडक्यांच्या ई-केवायसी मध्ये तुमचं यादीमध्ये नाव नाही हे मेसेज येईल. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना या ठिकाणी उत्सुकता लागली. या प्रश्नाची उत्तरं कुठे त्यांना भेटत नाहीयेत. त्या प्रश्नाची उत्तरं आपल्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे. आणि 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, गुड न्यूज कधी येणार आहे, तुम्हाला मी सांगणार आहे. खूप महत्त्वाची बातमी समोर आली. आणि बघा लाडक्यांनो, आपण ज्या म्हणतो गोष्टी त्या 100% घडतात म्हणजे घडतात. आपण बोललो गुड न्यूज येणार, गुड न्यूज आली होती तुम्हाला, ई-केवायसी ऑनलाईन झाली. आता दुसरी ही गुड न्यूज तुम्हाला मी देणार आहे. 19वा हप्ता वाटप कोणाला होणार, कधी होणार, तुम्हाला त्या गुड न्यूज देणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लवकरच आनंदाची बातमी तुम्हाला समोर येणार आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर कोणत्या तारखेस हप्ता वाटप होणार ते सांगणार आहे. नेमका कोणाला हप्ता मिळणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमका हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे ते सांगणार आहे. ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झाली आहे, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी आता केली आहे, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी चुकल्या होत्या, कोणाला कसे पैसे भेटणार आहेत, किती भेटणार आहेत, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. आणि 19वा हप्ता 4,500 मिळणार का हे पण आपण बोलणार आहोत. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्याच्या उत्सुकता लागली, गुड न्यूज कधी भेटणार तुम्हाला. तर लाडक्यांनो, 19वा हप्ता वाटपाची गुड न्यूज कधी भेटणार ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 9 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. बघा उद्या 9 फेब्रुवारी आहे, सगळ्याला माहिती आहे. मतमोजणी असणार आहे उद्या, जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या मतमोजणी असणार आहे. त्याचबरोबर उद्या सोमवार पण आहे. तर उद्या या ठिकाणी काय होणार आहे का हे पण तुम्हाला मी सांगतो. बघा आता काल इलेक्शन होतं, इलेक्शन असल्यामुळे काल तर ते पैसे टाकू शकत नव्हते, हे 100% गॅरंटी होती. म्हणजे त्याच्या अगोदरच्या दिवशी टाकले त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही, पण काल मतदानाच्या दिवशी ते पैसे टाकणार नव्हते हे तुम्हाला मी गॅरंटी केसात सांगितलं होतं. कारण की ते कारण ते आचारसंहितेच्या विरोधात जाणार होतं. तर कालचे पैसे संपला, विषय संपला. आता आज उद्या परवा हे जे 4-5 दिवस राहिले त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. आज आहे रविवार. आता रविवार असल्यामुळे आज GR येणार नाही हे तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतोय. आज GR काय येणार नाही. आज आहे 8 तारीख, म्हणजे 8 तारखेला GR वगैरे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की सरकारी जे ऑफिस असतात GR काढणारे सगळे बंद असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आता उद्या आहे मतमोजणी. आता मतमोजणीच्या दिवशी पण सगळ्याला माहिती का बाबा झालंय मतदान, असं पण कोण निवडून येणार. याच्यामुळे उद्या आता बघा, त्याच्यामुळे आचारसंहितेचा काही विषय नाहीये. तर उद्या या ठिकाणी उद्या आता 9 तारीख आहे, 10 फेब्रुवारीला महत्वाचा दिवस असणार आहे. 9 आणि 10 तारीख तुम्हाला ही गोष्ट सांगायलोय. 9 तारीख आणि 10 तारीख हे खूप महत्वाचे गेम चेंजर असणार आहेत. आणि 12 तारखेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. 100% लाडक्या तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे, गुड न्यूज तुम्हाला भेटणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता त्याच्यामध्ये एकच फक्त प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला, ते मी आता प्रॉब्लेम सांगणार आहे. कारण की तुम्ही म्हणायला नको लाडक्याताईंनी की लाडक्यादादा तुम्ही गुरुदादा तुम्ही हे बोलला होतात, त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतोय. आता राहिला विषय कोणता, 19वा हप्ता 4,500 मिळणार का. तर लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसीची ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे ज्या लाडक्याताई लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करतील. आता मग असं समजू नका की बाबा मी ई-केवायसीची लगेच करून टाकली म्हणजे मला लगेच 19वा हप्ता चालू होईल. ह्या गोष्टी समजून घ्या. लाडक्याताईंनो, हात जोडून विनंती आहे, तुम्हाला अशी जर कोणी माहिती सांगत असेल ई-केवायसी केली म्हणजे लगेच तुम्हाला हप्ता भेटणार आहे, अशा माहितीपासून दूर राहा. हा गुरुदादा जे सांगतोय ते समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची आता ई-केवायसी ऑनलाईन सुरू झालेली आहे.
ऑनलाईन तुम्ही ई केवायसी पटपट करून घ्या. त्याचबरोबर ज्या लाडक्यातांची ई केवायसी होईल, अपडेट होईल, अपडेट झाल्यानंतर म्हणजे तुम्ही केल्यानंतर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बॅकएंडला म्हणजे त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन होणार. हे समजून घ्या. मधल्या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट सांगलोय. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. लाडक्यातांनो, ई केवायसीच्या नंतर तुमची पडताळणी होणार आहे. तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं चेक होणार आहे. तुमच्या पतीचं किंवा नवऱ्याचं पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड चेक केलं जाणार आहे. त्यांचे बँक वगैरे सगळ्या चेक केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं स्टेटस जे रिजेक्टेड झालंय ते रिजेक्टेडचं पुन्हा काय होणार आहे, या ठिकाणी अप्रूव्ड मध्ये जाणार आहे किंवा रिजेक्टच आहे. जर अप्रूव्ड कधी होणार आहे, तुम्ही एक पात्रतेमध्ये बसत असाल तर अप्रूव्ड होईल आणि नसता तुमचं रिजेक्ट होईल. आणि त्याच्यानंतर परत सांगतो, स्टेप सांगतो तुम्हाला, ते झाल्यानंतर त्याचे डीबीटीचे आदेश निघणार आहेत. आदेश कुठे जातील? डीबीटीचे आदेश जातात बँकेमध्ये. बँकेत अपडेट करणार आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला आता समजली का? एकदम सोप्या भाषेत समजून सांगायलोय. ही माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही. आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. जर कुणी नवीन आले असेल चॅनलवर लाडके तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणीचे खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे. मी आता सोप्या भाषेत परत सांगतो, जर नवीन लाडके कोणी आले असतील. ई केवायसी तुमची आता करून घ्या. गुड न्यूज तुम्हाला भेटणार आहे. ई केवायसी करून घ्या. ऑनलाईन ई केवायसी सुरू झाली आहे. त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नाही टाकायचंय हे पण कन्फर्म करून घ्या. नाही हे टाकायचं आहे. तुम्ही तसं कुठं नाही टाकायचं हे पण दाखवतो, म्हणजे चुका करू नका. परत सांगतो लाडक्यांनो, चुका करू नका. नाही कुठे टाकायचं ते पण दाखवतो. चला या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही हे नाही ज्यांच्या ई केवायसी मागे चुकल्या होत्या, चुकलेल्या लाडक्यातांनाच फक्त ई केवायसी करायची. ज्यांच्या चुका झाल्या नाहीत त्याला ई केवायसी करायची गरज नाही. परत सांगतोय, हे डोक्यामध्ये एकदम फिट करून घ्या. जर तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला असेल तुमची ई केवायसीच्या वेळेस, या ठिकाणी तुम्ही काही चुका केल्या नसतील तर तुम्हाला परत ई केवायसीची गरज नाही. ज्यांच्या ई केवायसी चुकल्या होत्या, ज्याला 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांनाच ई केवायसी करायची आहे. ही समजून घ्या. आणि दोन्ही ठिकाणी नाही करायचं आहे. दोन्ही प्रश्नाला उत्तर. तुम्ही ई केवायसी अपडेट करायला ना, दोन्ही ठिकाणी नाही करायचंय. हात जोडून विनंती आहे सर्व लाडक्यांना, ही गोष्ट समजून घ्या. नाही करून तुम्हाला हे टिक करायचं आणि सबमिट करावर बटन दाबायचं आहे. सक्सेसफुलचा मेसेज येईल तेव्हा तुम्हाला तुमची पडताळणी, नंतर तुमची पडताळणी होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे डीबीटीचे आदेश निघणार आहेत. आदेश निघाल्यानंतर तुम्हाला हप्ता भेटणार आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायला लाडक्यांनो. आणि ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता भेटला होता त्यांना 100% हप्ता भेटेल. काळजी करायची गरज नाहीये. डीबीटी फक्त ऍक्टिव्ह आहे का नाही तेवढं चेक करा. तुम्ही ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करा. आणि फॉर्मचं स्टेटस पण रिजेक्टेड झालंय असेल तर ही केवायसी करून घ्या. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, लवकरात लवकर ह्या गोष्टी चेक करा. काही प्रश्न असतील, अडचणी असतील, आजच विचारा. म्हणजे रात्रीच्या लेक्चरमध्ये तुमचे ते प्रश्न मी सॉल्व्ह करतो. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा लाडका दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. वाटलं तर मागणी करू आपण परत, पण लवकरात लवकर विचारा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.